टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वल में शेतकरी महिला मंडल द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त अनेकों प्रोग्राम किया गया। हम आपको बता दें कि शेतकरी महिला मंडल की अध्यक्ष श्रीमती सुष्मिता श्रीराम पाटिल मैडम द्वारा एक कार्यक्रम किया गया था और उनके द्वारा जो है अनेकों बख्शिश का भी वितरण किया। जो खेल में फर्स्ट आई उन्होंने सोने का गिफ्ट किया। और हम आपको बता दें कि इस अवसर पर सैकड़ों की तादाद में वहाँ पे महिलाएं मौजूद थीं। वहीं पे प्रजापति ब्रह्म कुमारी की जो मैडम आई हुई थी उन्होंने भी शेतकरी महिला मंडल को महिला जागतिक दिनानिमित्त की शुभकामनाएं व्यक्त की। तो देख सकते हैं आप, नंदनी मैडम भी वहाँ पे उपस्थित थी और बहुत सारी महिलाएं वहाँ पे उपस्थित थीं। तो चलिए हम आपको दिखाते हैं और सुनवाते हैं। और महिला मंडल ने खूब एंजॉय किया। जैसे और आई हुई सभी महिलाओं के लिए उन्होंने साड़ी का जो पिन होता है सबको स्वागत करते हुए उन्होंने हर महिलाओं को वो गिफ्ट भी किया। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। ज्येष्ठ माय माऊल्या, त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि माझ्या सहकारी कर्मचारी, आपण महिला दिन का साजरा करतो हे तर आपल्याला माहीतच आहे। अमेरिकेमध्ये कामाचे तास जास्त आणि वेतन कमी ह्याच्यावर एक महिला चळवळ सुरू झाली। अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामधल्या क्लारा झेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली एक उठाव झाला, एक आंदोलन झालं 1875 साली आणि त्यावेळेस त्या उठावाला एक जागतिक स्तरावर घेतलं गेलं आणि त्या आंदोलनाचा इतका मोठ्या प्रमाणात हे होतं की जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली आणि तेव्हापासून महिला जागतिक दिन हा 8 मार्च रोजी आपण साजरा करतो। 76व्या वर्षी आपल्याला मान्यता देण्यात आली हा महिला दिन साजरा करण्यासाठी। पण महिलांचा दिवस एकच असतो का? एकच असतो का? माझ्या मिस्टरांचं सांगण्याप्रमाणे तर काय होतं, चल आज एक दिवस तुझा आहे, 364 दिवस माझे। हे का? तर आपणच त्यांना ती चान्स देतो। आपल्यासाठी जो दिवस असेल तो आपल्यासाठी आहे ना, मग आपण 8 मार्च रोजीच फक्त एक दिवस आपल्यासाठी का जगून घ्यायचं? आलेल्या दिवसामध्ये जो क्षण आपल्यासाठी येईल तो आपण आपल्यासाठी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही? त्यामध्ये सुद्धा तसं काही करण्याची चेतना निर्माण होते, यासाठी केलं जातं। तसं कापर्यंत ते आमच्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घेतलेली नाहीये, पण जेणेकरून त्या कार्यक्रमाची किंवा त्या ह्याची दखल
आपल्याला मी घेतले खरोखर मी आज मला थोडंसं दुसरीकडे पण जायचं पटकन माहीत घेतला आणि 1-5 मिनिटं तुमची सणावर पण कार्यक्रम झाले पाहिजे. इकडेही अशा म्हणजे कार्याची दखल घेतली. एक महिला चुलांनी मूल सांभाळून इतर काही करणं सोपं आहे का? सोपं आहे का बघा. नेहमी म्हणजे करायलाच पाहिजे. ते आपल्या नंदीन ताई आहे त्यांचा आपण सर्वप्रथम सन्मान करूया. इधर क्या हो आप सभी बोलिए एक साथ ओम शांति. तर आज आम्ही तुमच्याकडे आलो आहोत भाषण करायला नाही, पण आपल्या बहिणीचं जागतिक महिला दिन निमित्त आलेलो आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना ते बसलेले निमित्त जे सगळे आहेत ते वंदनीय, पूजनीय, माननीय अशा मातांना आप सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर बसा.
नाही 3 वाल्यांनाच ठेवले आता. आई त्यांना येते तर रिटर्न. नाही ना ते जागा चोरता ना. चला आता चावता त्याला 1 नंबर येईल. रेडी रेडी. मी शेतकरी महिला मंडळची अध्यक्षा सौ सुष्मिता श्रीराम भोईर. आज आम्ही सर्व महिलांनी मिळून महिला दिनाचा कार्यक्रम आज इथे म्हणजे सुरुवात केली. पण छान प्रकारे सर्व महिलांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि याच्यामध्ये आम्ही सर्व महिलांचा ज्या महिला पुढे असतात सर्व कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा आम्ही सत्कार करून हा कार्यक्रम म्हणजे हे स्थापित केलेला आहे. आणि सर्व महिलांना आम्ही त्यांच्या याच्याप्रमाणे थोडे थोडे गेम पण ठेवून त्यांना बक्षिसं दिली. बक्षिसं देऊन त्यांचा सत्कार पण आणि केलेला आहे आम्ही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे. बक्षीस में आपने क्या दिया था? त्यांना कानातल्या कुडी दिलेल्या, मोत्याच्या कुडी दिलेल्या आणि हातातल्या बांगड्या दिलेल्या. ज्या वयस्कर महिला होत्या त्यांना आम्ही हातातल्या बांगड्या दिलेल्या आणि ज्या खेळामध्ये भाग घेतलेल्या त्यांना 1, 2 आणि 3 हे नंबर देऊन त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे मोत्याच्या कुडी आणि कर्णकुंडले हे बक्षिसं दिलेली होती. महिला जागतिक निमित्त दिन आपने ये कार्यक्रम रखा था, तो आप महिलाओं को क्या संदेश देना चाहेंगे? महिला पुढे जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे. तसं माझी इच्छा आहे का अशाच आमच्याही महिला मंडळातील सर्व महिलांनी अशाच पुढे जाऊन चांगल्या प्रकारे असं कार्य करावं हीच माझी इच्छा आहे. आप महिला जागतिक दिनानिमित्त काय बोलणार और आज वलगाव में काय प्रोग्राम ठेवला? नमस्कार. आज आमच्या सगळ्या वळच्या गावातील एकच मंडळ आहे ज्याच्यामध्ये 175 महिला आमच्या या वळ गावातील महिला मंडळात आहेत. आवर्जून सगळ्या महिला गावात काही पण कार्यक्रम असो, महिला दिन असो, होळी असो किंवा वृक्षारोपण असो, आमच्या मंडळामार्फत सगळ्या भगिनी स्वतःहून चूल मूल बाजूला ठेवून येतात आणि हा महिला दिन साजरा करतात.
आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या वलगावाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुष्मिताताई यांनी यावर्षी पुढाकार घेऊन महिलांचा हा कार्यक्रम केला। या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या उपाध्यक्ष शांताताई, त्याच्यानंतर मंडळाच्या खजिनदार शर्मिलाताई आणि मंडळाच्या सचिव आकांक्षाताई यांच्या बरोबरीने सगळ्यांनी एकत्रित गावातील महिलांना गोळा करून इथे कार्यक्रम संपन्न केला। या कार्यक्रमामध्ये महिलांनी कसं पुढे गेलं पाहिजे, महिलांनी नुसता घर आणि घरातली फॅमिली न सांभाळता आपल्या गुणांना वाव दिला पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम इथे संपन्न करण्यात आला। माझी नेहमीच इच्छा असते की आजच्या युगातल्या महिला शिक्षणाबरोबर त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजे। जसं झाशीची राणी, मदर टेरेसा, सिंधुताई सपकाळ या जशा महिलांनी स्ट्रगल करून त्या नावारूपाला आल्या, त्याचप्रमाणे आताच आपण बघतोय की दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचाही सगळ्यांनी प्रभाव घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्या जर मुख्यमंत्री दिल्लीच्या होता तर महाराष्ट्राची पण मुख्यमंत्री एखादी महिला व्हायला पाहिजे असं मला मनापासून वाटते आणि ही इच्छा बाळगायलाच पाहिजे, कारण त्या महाराष्ट्रात आतापर्यंत एकही महिला ही मुख्यमंत्री झालेली नाही। कदाचित आताच्या या सरकारमध्ये होऊ शकते अशी आम्ही आशा बाळगतो, कारण एक महिला दुसऱ्या महिलेला साथ देऊ शकते, एवढा तरी काम महिला करतेच। बरोबर बोला, महाराष्ट्रात सुद्धा महिला झाली एक तरी मुख्यमंत्री। जय 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 शिवाजी।